काल संध्याकाळी 4 वाजता आम्ही 4 मित्र पंकज तिकोने, मी, एकनाथ भालेकर आणि सुनील मापारी आम्ही राजगडला जाण्यासाठी निघालो होतो। 4 वाजता निघून 6 वाजता गुंजवणे गाव हे राजगडाच्या पायथ्याशी आहे या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि आज सकाळी 7 वाजता ठीक आम्ही गुंजवणे गाव ते राजगड हा ट्रेक करण्यासाठी निघालो आहोत। माझ्या मागे दिसत आहे तो आहे राजगड किल्ला, माझ्या समोर दिसत आहे ते आहे बाले किल्ला, इथे आहे ती आहे सुवेळा माची, हत्तीचं नेड आणि पद्मावती माची। पद्मावती माचीवरून आम्ही राजगड किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आता आजचा 4था ट्रेक करतोय राजगडचा आणि मला राजगडला येणाऱ्या पर्यटकांचा अभिमान वाटतोय की ते अशा ठेवलेल्या ठिकठिकाणी ठेवलेल्या ज्या कचरा कुंड्या आहेत यामध्ये प्लास्टिकचा कचरा असेल किंवा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये घेऊन येणाऱ्या गोष्टी असतील ते यामध्ये टाकतायत। अशाच प्रकारे आपल्याला आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करायला पाहिजे। जवळपास तासभर चालून आम्ही राजगडाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहोत। माझ्या मागे जो दिसत आहे तो आहे राजगड किल्ला आणि त्या बाजूला जो दिसत आहे तो आहे तोरणा किल्ला आणि माझ्या समोर आहे, परंतु आता सध्या दिसत नाही धुक्यामुळे, तो आहे सिंहगड। तर असा त्रिकोण आहे या किल्ल्यांचा। ऐतिहासिकदृष्ट्या या तीनही किल्ल्यांचं महत्त्व खूप होतं। राजगड किल्ल्यावरती सलग 25 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं। ही हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी होती। याच्यानंतर दुसरी राजधानी किल्ले रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज गेले, त्या ठिकाणी त्यांचा राज्याभिषेक झाला। पण त्यांच्या जीवनामध्ये राजगड किल्ल्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। तर आपण चला राजगड किल्ल्यावरती जाऊन राजगड किल्ल्यावरती नेमके किल्ल्याचे कोणते अवशेष शिल्लक आहेत, राजगड किल्ल्याचा इतिहास काय आहे ते पाहणार आहोत। ही गडावरची अत्यंत खडी चढण आहे, ती चढून आम्ही आता पद्मावती माचीवरती जवळपास पोहोचलो आहोत। लवकरच आम्ही चोर दरवाजातून गडावरती प्रवेश करणार आहोत। गुंजवण्याच्या दिशेने राजगड किल्ला चढल्यानंतर गडाचा पहिला दरवाजा लागतो, तो आहे हा गुंजवण्याच्या बाजूचा दरवाजा, याला चोर दरवाजा असेही म्हणतात। आणि बाजूला दिसत आहे तो राजगड किल्ल्याचा अतिशय भक्कम बुरुज, या ठिकाणाहून आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत। चोर दरवाजातून गडावर प्रवेश केल्यानंतर आपण पोहोचतो पद्मावती माचीवर। पद्मावती माचीवरचा हा पद्मावती तलाव आहे। इथली स्थानिक लोक सांगतात की ह्या तलावाला अंत नाही, 12ही महिने या तलावामध्ये पाणी असतं, तेही अतिशय स्वच्छ आहे। तर पद्मावती माचीवर आल्यानंतर आपल्याला दिसतो तो हा पद्मावती तलाव।
आता आम्ही गडावरच्या सगळ्यात वरच्या ठिकाणावरती म्हणजे बालेकिल्ल्यामध्ये पोहोचलो आहोत. हा जो बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं. हीच ती जागा आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली आहे. अशा अतिशय पवित्र जागेत आपण उभे आहोत. हा आहे राजगड किल्ला, हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड. राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र राहिले आहे. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. राजगड किल्ला उतरून आम्ही परत गुंजवणे गावात आलो आहोत. जवळपास 2 तास उतरण्यासाठी आम्हाला लागले. तुम्ही सुद्धा राजगडला एकदा अवश्य या. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी तुम्ही नक्की बघा. परंतु गडावर येताना गडाचं पावित्र्य राखा. जेवढ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वरती घेऊन जाता तेवढ्याच खाली घेऊन या. राजगड किल्ला खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही सगळ्यांनी एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.